मुदखेड शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात श्री कालेजी देवी मंदिरापासून सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास श्री कालेजी मंदिरचे मुख्य पुजारी मारुती महाराज यांच्या हस्ते श्रींची आरती करून भव्य मिरवणूक सुरू करण्यात आली। मोठ्या थाटामाटात व उत्साहात राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य प्रतिमेसह मिरवणूक शहरातील प्रमुख रस्त्याने निघाली होती। तरुणांचा उत्साह आणि महिलांची उपस्थिती या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आली। यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त खंडोजी वडेनपचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे, काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष कैलास गोडसे, महामंत्री तथा निधी बँकेचे प्रमुख प्रवीण गायकवाड, सूर्यकांत चौदते, गुरुजी मनोज कमटे, डॉक्टर संदीप पंचलिंग, गोविंद गोपनपल्ले, गजानन कमळे, कानोबा बिस्मिले, सचिन चंद्रे, गिरीश कोतावार, गजानन संभोड, सुरेश शेटे, पुरुषोत्तम चांडक, रमेश बोडके, ऋषी पारवेकर, गंगाधर कुंचटवाड, धम्मदीप कांबळे आदींची उपस्थिती होती। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंती निमित्त आज मुदखेड शहरामध्ये मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कैलासरावजी गोडसे साहेब, बीजेपीचे प्रवीण गायकवाडजी, सर्व पक्षाचे प्रमुख या जयंती निमित्त मी एवढीच सर्व समाज बांधवांना आणि उपस्थित अहिल्या प्रेमींना सांगू इच्छितो, अहिल्यादेवी एका जातीपुरत्या किंवा एका धर्मापुरता मर्यादित नव्हत्या, तर अहिल्यादेवी सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा हिंदू धर्माचा रक्षक, तसेच सर्व धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिलेला आहे। या महामानवाच्या जयंती निमित्त मुदखेड येथील सर्व उपस्थित बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज।